मग आता हा मादी तुम्ही इथं विक्री जाते कसं त्याची सिस्टीम कशी असते विक्रीची विक्रीची बुकिंग वगैरे करता का कसं? बुकिंग नाही आपल्या आता समजा मादी म्हणा किंवा फॅटनिंगचा माल म्हणा, त्यासाठी व्यापारी लोक आपल्याला फोन करतात बाबा किती माल आहे, आपण म्हणतो 2 टन 3 टन 4 टन काय असेल ते माल, मग ते आपला माल ह्या रेटने आपण समजा आता 170 180च्या रेटने चाललाय त्या रेटने आपला माल घेतात आणि ते आपण बुक करतो. मग पिल्लांचं काय झालं, पिल्ल बुकिंग करतो आपण आधी. बरं आपल्याला कॉल येतात बाबा 20 पिल्लं लागतात, 25 पिल्लं लागतात, 30 पिल्लं लागतात, 50 पिल्लं लागतात, त्या हिशोबाने ती समोरच्या घेणारा येतो, पिल्लं बघतो कोणती पिल्लं लागते डन करतो आणि ती शॉर्टिंग करून घेऊन जातो. ओके. आता हे विक्रीसाठी जे आपण तुम्ही मार्केटमध्ये खायला विकता त्याचं कटिंग, तर त्याचं काय किलो रेट भेटतो तरी? आपल्याला 180 रुपये केजी रेट भेटतो विक्रीसाठी. ओके. म्हणजे जिवंत का जिवंत इथून घेऊन जातो? इथून घेऊन जातात. बरं. आणि आता तो समजा 200 किलोचा जर तुम्ही ॲनिमल विकला तर त्याला 200 किलो पर्यंत तयार करण्यासाठी किती खर्च येतो? त्याला 200 किलो तयार करण्यापर्यंत एक 10,000 रुपयेपर्यंत खर्च येतो त्याला टोटल. आता हे पाळायला वगैरे काय लायसन काढायला लागते का कसं काय वेगळा नाही विषय का? तसं काय नाही, आपण एक गव्हर्नमेंट प्रशिक्षण घेऊ शकतो, त्या सर्टिफिकेट ते घेऊ शकतो. बाकी लायसन वगैरे काय आपल्याला विक्रीसाठी लायसन लागतं. ओके. म्हणजे आपल्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे असतात ना त्यांना, आपल्याला नाही. तरी आपण सेफ्टीसाठी लायसन वगैरे का सर्टिफिकेट एक घेऊन ठेवल्याला काय प्रॉब्लेम नाही.